तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या या ब्लॉग मध्ये. माई पोरगी लढू राहिली. तर आज चाललो आम्ही, म्हणजे मी गेलोय तिकडं, पण आज इकडं मोर्शीला आलो होतो राखी बांधायला शेखर भाऊला. तर आज म्हणजे काल आलो होतो. तर काल आम्ही डॅमवर वगैरे फिरायला गेलो. तुम्ही डॅमवाला ब्लॉग पाहिलाच असेल. आणि आज चाललोय आम्ही थोडंसं रम्य वातावरणामध्ये पहाडपट्टीत. कारण कसं, कारण एवढा नजारा दिसत नाही जेवढं बाईकनं दिसते. जेवढं आपण चाललो तिकडे मस्त चिखलदराचा फील येते. मस्त पुरा चिखलदराचा आहे ना, पुरा हिल्सच हिल्स, काय हिल स्टेशन म्हटलं तरी चालते. आणि खूप सुंदर असं आहे. गरमी होऊ राहिली. तर माझी बहीण म्हणते हे दिवसेंदिवस लाईक काळे पडत आहे म्हणते. तर मी काळाच आहे, पण गरमी आहे खूप. तर त्याच्यानं अजून चेहरा स्किन डार्क होत. तो मित्र, आता आम्ही चाललो आहे सेलिब्रिटीला. इकडे त्याची तयारी झाली आहे. आरूची तयारी झाली आहे. ही श्रीवल्ली रडून राहिली आहे. इकडे विजू गाडी घेऊन. विजू अरे खूप गरमी होऊ राहिली. त्याच्यात माझी छोटीशी गाडी बम गरम आली आहे. तर आता आम्ही निघतो, जातो तिकडे. त्याला बसा बरं फटाफट, गाडी पलटवतो बाद. चाललो मग आम्ही आता. आमची तयारी झाली, चाललो इकडे ताई. तर इथे आमच्या इथे आम्हाला पाहून वापस आले. माझ्याशी बोलत आहे की तुम्ही विजय खंडारे आहेत का. तर मी हो म्हटलं आणि त्यांच्यासाठी फोटो काढण्यासाठी बाहेर आलो. हो, ब्लॉग चालू केला मी. ब्लॉग चालू केला. फोटो व्हिडिओ पाहता का. इथून इथं आले वापस. ते मला आता दिसले पाहिजे खंडार साहेब. पूर्ण गरमी, घाम घाम घाम. आणि सगळेजण बसलो आम्ही. शेखर भाऊ बसले. तर निघालो आम्ही. चला मग. आमची गाडी निघली. 15-20 मिनिट झाले. तर आम्ही तेव्हा पहाड दिसते तुम्हाला. आता नाही कोण दिसते आम्हाला. आम्हाला पहाडच पाहू पहिलं आम्हाला. हे आमचे लेकर दोन आरू श्रीवल्ली गाडीत बसले का. हो फिराले. आमच्या शेखर भाऊ, दिव्याचा भाऊ, विजय खंडारे, तृप्ती खंडारे. हा घ्या, गाडी चालू राहील. ते माय पोरगी सूर्य दाखवू राहिली. चला तर भेटूच आपण. बोलत राहू, उली दाखवत राहू. हा लोक कामावून आली बिचारी. एवढ्या उन्हीत आणि कामाला जाते. तिकडे गाडीनं हालतही लय आहे. लोक कामावून बी आलेले. पहाड पहाडपट्टारा दिसून राहिला. भरा भरा शाळा पहा. शाळेतले लेकरं वाटीत चांगले जेवण करायची वेळ झाली. मधली
हाय मित्रांनो, आम्ही आता थांबलो आहे इथं. गाडी थांबवली म्या कारण समोर पूर्ण घाट आहे. तर मी कच्चा ड्रायव्हर आहे म्हणून मी वाट पाहू राहिलो आमच्या माणसाची, जो हेवी ड्रायव्हर आहे आणि मोर्शीतच राहते. काय नाव आहे हा? बबलू भाऊ जाणे. बबलू भाऊ जाणे यांची वाट बघत आहे आम्ही, कारण हे गाडी त्यांच्याकडे हँडओव्हर करणार आहे आणि आम्ही त्यांच्या बाईकनं फिरणार आहे दोघं जण लेकरं घेऊन. तर ते आले तेही आले. या हा जानी भाऊ आले आणि हे त्यांचे 2 फ्रेंड मित्र. तर जानी भाऊ आता तुम्ही ही गाडी चालवा आणि आमच्याकडे हे द्या राजदूतचा, तुम्ही सगळे गाडी चालवा, ठीक आहे. तर मागचा एरिया असा आहे बिलकुल. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण पहाडपट्टी. हे बाय नो इकडे हे बा पूर्ण पहाड. हा हे कलेक्टर सारखे दिसू राहिले, कलेक्टर सारखे दिसू राहिले. येईन पहिले सांगितलं असतं म्हणते तर आम्ही चांगली गाडी आणली पण का ते थोडीशी चेन ढिली आहे तिची, सगळं ढिला आहे म्हणते. तरी चालू आपण व्यवस्थित गेली पाहिजे नाही का. जाते बिलकुल. ते नाव स्वराज राऊत आपल्यासोबत आणि दोन्ही आहे कारण ते रोजचं डेलीचं काम आहे त्याचं गाड्या त्यांचं डेलीचं काम आहे, मोठ्या मोठ्या गाड्या चालत तिथे म्हणून आम्हाला टेन्शन नाही आता. काय झाली सांग बरं. कोणत्या चल दिव्यासोबत म्हणते चाल बाई बोलली गाडी तू गाडीत जात का? 2 व्हीलर नाही चालत? चाल ना, जंगल दाखते ना, जंगल पाहिजे जंगल. बस गाडीत जाऊ. चला बसा पट. मी पण बसतो आता बढिया भाई. चला आपले ड्रायव्हर पक्केवाले ड्रायव्हर आहे. चलो तुमच्याच मांग. चला बसू काय? बसू काय? बसले चांगल्यासारखं दिसतं कुठं गाडीवरती. चला तर आता आपली गाडी निघलेली आहे समोर. चल कशी आहे गाडी? डंग बाजू राहिली. आम्हाला थोडसा वेळ लागेल मोठ्या गाडी पण आम्ही लहान गाडी पक्का ड्रायव्हर बनवला. मी म्हटलं काय ह्याच रस्ते आराम गाडी चालवत आहे सगळेजण आपली गाडीवर. काय झालं? जागा नाही मध्ये. हा येईल म्हटलं मी तिकडे बसते. कोणाला शकर बोलले? अरे नाही चौघा आहे ते बरोबर आहे, तिला जागा नाही. दोघ जण बसतात तिथं. दोघ जण बसते ना. आमचे फॅन लोक भेटले इथं. कुठं राहता? मोर्शीला. आले. नमस्कार. ऍडजस्टमेंट हो हा बिलकुल हो झाली म्हणते. हा इकडं आला का? निघाला तर ठीक आहे. आता काल चालले मोर्शीला. आम्ही येतो थोडस फिरून. डॅमपूरची दिसली होती तुमची. हा हो डॅमपूर येतो. आता इकडे जातो फिरायला. चला मग या. हा चला तर सगळे बसलेले आहे. आता आमची गाडी समोर चालली. आमचा व्हिडिओ काढायसाठी हे माणूस बसलेले आहे. उभा घ्यायला लावजा एक आपल्या इन्स्टावर टाकासाठी. या होय का घाट तुम्हाला वाटे? तू राहू दे, बंद करा. पाहू शकता डिक्की खोलून आहे. व्हिडिओ काढून राहिले. हे पहा धबधबे आणि सालवटी आहे त्यांची. हे पाहू शकता शेखर भाऊ आमचा व्हिडिओ काढण्यासाठी डिक्कीत बसले आणि व्हिडिओ काढून राहिले.
ये इकडं. हा ना, ये ना. हा मस्त एरिया. किती वाहत पाणी आहे. किती मस्त आहे. मागत आहे तिथे फोटो. हा सालबर्डी. हा झरणे बढिया. झोपडे ये इकडं. उभी राहा इथं. हो का. हे पहाड पुरे पाहिजे मागे. हॅलो. तर मी ना बेहाल झालेला आहे माझा, सगळ्यांचा झाला आहे. आणि हे जे आहे काय कुठं इथं गेली. जेव लागले तुले. नाही लागलाय ना तुला. बेकार नाही आहे. काय पाहिजे मम. ठीक आहे काही. चला फोटो काढा. फोटो काढायला चाललो आम्ही. या इकडे. सुंदर नदीचा आवाज येत आहे. आणि इकडे खूपच सुंदर आहे वरतं, पण तिकडे जायला वेळ नाही. आता आपण इथपर्यंत जाऊ. हे नदी मस्त पाणी वगैरे काढून. हे पण इकडे पोहणं वगैरे चालू आहे. चला ठीक आहे. द्या ना फोटो. मग द्या ना मोबाईल. माझ्या मोबाईलला देऊ का सांगा बरं. हे बघा आमचे चैते आलेले आहे. ह्या काय नाव तुमचं. हा तर ह्या आलेल्या आहे. ह्या दिसल्या पाहिजे तर उद्या पाहिजे व्हिडिओ. हे आले तुम्ही पाहिजे का व्हिडिओ. पाहिजे म्हणते. चला धन्यवाद. हा आलो तर सही, पण तिकडे जायचं आहे आम्हाला. जिकडे जात होतं तर पाऊस चालू झाला मस्तपैकी. कम पाहू शकता तुम्ही. कम बढिया. तृप्ती फोटो काढ राहिली. पाहू शकता तुम्ही. पूर्ण बढिया खतरनाक दिसू लागली. आणि ह्या नदीला पाणी बातच वाढतं. मस्त पैकी आम्ही फोटो काढले 4-5. आता वरती जातो आम्ही इकडे तिकडे बघायला. आणि एरिया खूप चांगला आहे पहिले. हा तर मित्रांनो पाहू शकता पाऊस खुसून नाही राहिला. आता नदीचं पाणी वाढत आहे. इकडे म्हटलं असं आहे. हा इकडून गॅरंटीच नाही म्हटलं. काय इकडून म्हटलं तर गॅरंटी नाही आहे. कधी बाढ येईल काय येईल सांगता नाही. हो पाहू शकतो. 5 सेकंद 10 सेकंद मध्ये कधी येऊ शकते. हो ना. कारण पाणी एवढं जबरदस्त पडते. हो वाढलं ना पाणी. हे आपले लोक पाऊस चालू आहे बढिया. पुढे गेली होती ना. इथे पुढे पाण्यात नेले वाटते तिकडे. नेले लोक आहे ना. पाणी खूप जास्त आहे. मला नाही वाटत समोर जाता येईल आम्हाला. समजा भरपूर पाऊस वाढला पायता पायता. पाण्याचा दिवस लागते मला. हो का. पाणी पाहिलं का. पण नजारा पाहि ना. पाहू शकता का तू. काही असो पण नजारा खूप सुंदर आहे. नजारा पाल लय चांगला. लय बढिया वाटू राहिलं. एकदम बढिया. आणि इकडे मस्त पाणी पडू राहिलंय. सगळे आमची टीम जी आहे ते बसली आहे तिकडे. लेकरं बसले आहे. चिप्स खाऊ राहिली. आरू बसली आहे. आणि मित्रमंडळी. जानी भाऊ आहे इकडं. हे शेखर भाऊ. आणि पूर्ण पहाड आहे. हा गोट्याचा हाच तो घाट आहे. म्हणून मी गाडी घेतली नाही आती. हा घाट लय मोठा आहे. आणि मला तर हा नजारा खूपच आवडला. पाणी तर भरपूर येऊ राहिलं. माझ्या गाडी तिकडे बसले. माझ्या गाडी मी माझ्या गाडीला हा हे बसले इथं मस्त आरामात. आणि गाडीचे काच लावले. हा लावले. राजू मस्त आमचा प्लॅन होता तिकडे जायचा. पाणी शिवून गेलो राजू. पुरा दिल्ला सत्यानाश करून आमच्या जीवनाचा. कसं मूळ होतं घुमून फिरायचं. हा पाण्याची अपेक्षा नव्हती. पाणी आलं. आता तिकडे बाहेर जायचं होतं वरतं. तर ते काही जायला नाही भेटून राहिलं पाण्यामुळे. जो रस्ता दाखवा. गाडी दाखवा. हे इकडं वरतं जायचं आहे आपल्याला. ते गाडी लावली आहे तिथं वर.
डबल एकदम हा हा तुम्ही हा मग आवाज जरा रडून सांगा. जोरानं आवाज आला पाहिजे इथं. हा हे बोर्ड पाहिला तुम्ही इकडलं समोरचं कोणतं बोर्ड आहे हे कोणतं हे असं एंट्री हा 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 या हा हा पाणी आलं ना तर पुरं गेट म्हटलं पाण्यात दबलं होती ती. एवढं पाणी येते हा. ह्याही नदीला पाणी येते काय अरे बॉम्ब येते पाणी. ह्याही नदीले गॅरंटी नाही आहे कधी पाणी येईल कधी पाणी पडलं. हो का गॅरंटी नाही आहे. मग इथून जर पुलावून पाणी गेलं तर अटकलं का आपण मागच्या वेळेला गाड्या गेल्या वाया टाटा समोर हो का टाटा समोर युट्यूबवर पाहिला तुम्ही व्हिडिओ. हे आले धावत यायले नाही गमलं एंट्री गेट डुबलं होतं पाण्यात हे. एवढं पाणी हा 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 पाणी पाणी तर मोठ्या मुश्किलनं आम्ही चायवाल्यांना चाय मांडायला लावला ते त्यांनी चाय मांडून दिला आम्हाला मस्त सगळेजण चाय पिऊ राहिले बढिया जानी भाऊ चाय पण एक नंबर इकडे या तुम्ही मांडला ना हा एक नंबर चाय मांडला साखरपत्ती येईनं टाकली हिनं आग हिनं लावली हे फक्त पिऊन राहिली वल्ला चाय पिली का चहा पिली का मग अरे तू पिली का चहा हे बघा आम्ही इथंच उभा आहे किती वेळचा पण नदीला अचानक किती मोठा पूर आला पहा पुरा म्हणजे नदीला अचानक पहा किती भरभक्कम पूर आलाय आतापर्यंत पाणी नव्हतं आता पहा डायरेक्ट हे भरून येऊ राहिली नदी हा पाणी वाढू राहिलं बम आतापर्यंत पाणी नव्हतं हे शेखर भाऊ म्हणे या नदीला कधी पूर येऊन सांगता येत नाही तर खरीच झालं हे बा डायरेक्ट पाणी वाढलं गाव म्हणजे तवा आलो तवा पाणी नव्हतं काहीच पूर्ण पूर नदीले आहे ना जानी भाऊ बरोबर अचानक पाणी वाढलं बापरे पाणी वाढलंय हो बातच हे बा हे आता हे कुठं पुरा दबून नाही बदबदा बा चला बा निघता काय घराकडे नाही हे पाणी माझं इकडे येणार आहे. हो का जास्त वेळ नाही हे डुबलं तर जास्त वेळ नाही हे इकडे येणार आहे पाणी. पुरे जेवढ्या स्पीडनं पूर येते ना तेवढ्या स्पीडनं म्हटलं पाणी कमी होते नाही ह्या जर पूल डुबला तर नाही तेवढ्या चला पाणी होणार पुरं हो का आता नाही जात हो का चला वरतं काय घराकडे जाऊन डायरेक्ट तृप्ती बॉम्ब पाणी वाढलंय पुरा पूल भरता चला गाडी पलटून घेऊ नाही हे पाणी लय स्पीडनं कमी होते जेवढ्या स्पीडनं नाही नाही एकूणही वाढलं ना जेवढ्या स्पीडनं वाढले तेवढे कमी होते चल ना इकडेच जाऊ ना डायरेक्ट काय करता आता पाण्याचं तिकडे काहीच नाही करू शकत ना आपण हे पाणी मी काय म्हणतो तेव्हा तिकडून धारा लागला त्याच्यापेक्षा आपण घराकडेच निघून जाऊ काऊन का तसंही पाणी उरायला पावसात फोटो काढता नाही येणार तिकडे आता येते ना चला जानी भाऊ खूप पाणी वाढलंय आता पूर्ण प्लॅन कॅन्सल झालाय आमचा बाहेर जायचा कारण तुम्ही पाहू शकता हा एरिया किती सायलेंट आहे हे नदीला पूर नाही आला पण इकडची जे नदी आहे हिले भरपूर पूर आला आता हा छोटासा पूल आहे हा जर दबून गेला तर इकडे क्रॉस नाही होत आहेत आम्हाला रिटर्न जाता नाही येणार
म्हणून आम्ही पाहू शकता पुरा पूर आला आहे आणि ही नदी शांत आहे बिलकुल, पण या नदीला खूप पूर आला आहे. तर मित्रांनो, आमचा प्लॅन पूर्ण कॅन्सल झालेला आहे कारण पाणी खूप आलेलं आहे आणि आता आम्ही चाय वगैरे पिऊन निघायचा प्रयत्न करू राहिलो, पण पाऊसही थांबून नाही राहिला. चला पूर दाखवतो तुम्हाला. उभे राहा, फोटो घेतो. काय म्हणून राहिली होती एवढ्या दुरून बोंबलू राहिली होती जोरा जोरानं? मग किती पाणी चालू आहे, घेऊ लागे ना मला. हो का, तुला वेळ लागेल का? चला आता घराकडे. चला कोणी खाणं मागत आहे, किती वेळची आहे मग दे ना तिला खायला. मला